नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठातील संप्लवन म्हणजे काय आणि अवस्थांतराचे विविध उपयोग पाहणार आहोत. आता काही पदार्थ असे असतात की त्या पदार्थांना उष्णता दिली तरी त्या पदार्थांचे द्रव न होता द्रव रूपात रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. उदाहरणार्थ कापूर, डांबर गोळ्या, आयोडीन. आता तर तुम्ही कापूर पाहिलाच असेल. जर कापूर उघडा राहिला तर काही दिवसानंतर काय होतो, तो नष्ट होतो. आणि डांबर गोळ्या आपण जो कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवतो ना, मग त्या काही दिवसानंतर काय होतात, त्या लहान लहान होऊन नंतर त्या नष्टच होऊन जातात. तर संप्लवन आपण काय करणार, संप्लवन म्हणजे एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचे द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर न होता त्याचे थेट वायुरूप अवस्थेत रूपांतर होते. हे आपण एका प्रयोगाच्या द्वारे पाहूयात. तर ह्या प्रयोगामध्ये काय करायचं की आपण एक बशी घ्यायची आणि त्यात आयोडीनचे काही खडे ठेवायचे आणि त्या बशीमध्ये काय घ्यायचं, तर त्या बशीमध्ये वाळू घ्यायची आणि त्या बशीमध्ये आयोडीनचे काही खडे ठेवायचे. नंतर ही बशी बर्नरवर ठेवायची. तिच्यावर एक काचेचे नरसाळे उपडे ठेवायचे. तर त्या नरसाळ्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करायचे आणि दिवा पेटवायचा. त्या बशीखाली दिवा पेटवायचा आणि आयोडीनला काही वेळ उष्णता द्यायची आणि उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे काय होते ह्याचे निरीक्षण करायचे. तर उष्णता मिळाल्यावर आयोडीनचं काय होतं, तर उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायीरूप खडे वितळत नाही. काय होतं, तर आयोडीनचे स्थायीरूप खडे वितळत नाही, पण आयोडीनचे कण हे त्या नरसाळ्यावर आणि कापसाच्या बोळ्यावर चिकटलेले दिसतील. म्हणजेच काय, तर उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायीरूप खडे वितळत नाहीत, त्यांचे थेट वायूत रूपांतर होते आणि आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायू रूपात काचेला चिकटून राहतात. म्हणजेच काय, तर स्थायीरूप पदार्थांचे उष्णता मिळाल्यावर सुद्धा त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट त्याचे वायूत रूपांतर होते आणि याच क्रियेला काय म्हणतात, याच अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. कळलं का संप्लवन म्हणजे काय, तर संप्लवन म्हणजे स्थायीरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे. या अवस्थांतराला काय म्हणतात, अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. आता मला सांगा की कापराच्या वड्या तर तुम्ही बघितलेल्या आहातच. कापराच्या वड्या असलेली डब्बी जर उघडली, आपल्या घरी आपण उघडली, जरी आपण हॉलमध्ये असो तर आपल्याला किचनमध्ये त्या कापराच्या वड्याचा वास येतो. तर कापराची वडी असलेली डब्बी उघडली की लगेच कापराचा वास येतो. असे का होत असेल बरं, तर कारण का कापराची वडी हवेच्या संपर्कात आल्याने त्याचे स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते. त्यामुळे हवेमार्फत वास आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून कापराची वडी ह्याचे डब्याचे झाकण उघडले तर आपल्याला लगेच कापराचा वास येतो आणि मग थोड्या दिवसाने कापराच्या वड्या आपण जर कापराची वडी एखाद दिवस जर बाहेर राहिली तरी सुद्धा ती नष्ट होते. म्हणजेच काय होतं, तिचं स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं. म्हणून कापराच्या वड्या काही दिवसानंतर नष्ट होतात, कापराच्या किंवा डांबराच्या वड्या. समजलं का संप्लवन म्हणजे काय, तर संप्लवन म्हणजे काय, तर स्थायीरूप पदार्थांचे उष्णता दिली तरी त्यांचे द्रवात रूपांतर न होता कशात होते, तर थेट वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतर होते. यालाच काय म्हणतात, तर संप्लवन. आता अवस्थांचे विविध उपयोग आपण पाहणार आहोत. आपण आता वेगवेगळ्या पदार्थांचे अवस्थांतर पाहिलं आणि मग आता अवस्थांतराचे विविध उपयोग कोणते ते आपण पाहूयात. आता मेण वितळवून मेणबत्त्या बनवतात. आता तुम्ही दिवाळीला माहिती आहे का, आपल्याकडे वेगवेगळे छान छान कलरफुल मेणाचे दिवे येतात. तर ते कसे बनवले जातात, तर मेण वितळवून बाहुल्या बनवल्या जातात, वेगवेगळी खेळणी पण बनवली जातात. आता गोठलेला कार्बन डायऑक्साईड
आईस्क्रीम तयार करताना वापरतात आणि तो गोठलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे आईस्क्रीम करण्यासाठी वापरतात आणि ते थंड ठेवून, त्यामुळे आईस्क्रीम कसं होतं तर ते जास्त थंड होतं, म्हणून गोठलेला कार्बन डायऑक्साईड आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरतात. तर वाळू वितळून काच बनवली जाते. काय केलं जातं? वाळू वितळवून काच बनवली जाते. आणि द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. आपण आता सोने चांदीचे दागिने घालतो, मग ते सोन्या चांदी काय डायरेक्ट वे करत नाही, म्हणजे त्याचे दागिने बनत नाही, तर ते सोने चांदी यांना वितळवावं लागतं. म्हणजेच काय होतं, त्याला वितळावं लागतं आणि मग त्यांच्यापासून दागिने बनतात आणि मग हे दागिने आपण घालतो. म्हणजे दागिने बनवण्यासाठी हे सोने चांदी हे धातू वितळवले जातात. अवजारे बनवण्यासाठी सुद्धा लोखंड वितळवावे लागते, म्हणजे लोखंडाला एक विशिष्ट तापमान देऊन लोखंडाला वितळवतात आणि मग ते अवजारे बनवण्यासाठी त्या लोखंडाचा उपयोग केला जातो. असे विविध उपयोग, अवस्थांतराचे विविध उपयोग आहेत, ते आपण आता पाहिले. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण संप्लवन म्हणजे काय? संप्लवन म्हणजे काय? तर संप्लवन म्हणजे काय? तर एका स्थायीरूप पदार्थाला उष्णता दिली तरी पण त्याचे द्रवरूप पदार्थांमध्ये रूपांतर न होता थेट वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतर होते. ह्यालाच काय म्हणतात? संप्लवन. उदाहरणार्थ कुठले पदार्थ असे असतात? तर कापूर, डांबर, आयोडीन हे पदार्थ असतात. आणि आपण विविध म्हणजे अवस्थांतराचे विविध उपयोग पाहिले. म्हणजे सोने चांदी हे धातू वितळून आपण दागिने बनवतात, जसे लोखंड वितळून लोखंडाचे अवजारे बनवतात, असे वेगवेगळे उपयोग पाहिले. मेण वितळून मेणापासून दिवे बनवले जातात इत्यादी आपण पाहिले. अवस्थांतराचे उपयोग पाहिले. तर मुलांनो, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे की आस विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे सर्व विषयांचे, म्हणजेच कुठले तर मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी, कम्प्युटर सर्वच क्लास तुम्हाला म्हणजे पूर्ण सिलेबसचे क्लासेस मिळतील. आणि अजून इतकंच नाही तर अनलिमिटेड टेस्ट आणि शिक्षकांकडून मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना ह्या ॲपबद्दल सर्वांना माहिती द्या. नमस्कार. धन्यवाद.